वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी हे सुस्वरे विरमातीबाई गडदे. आज आपण विरमातीबाई गडदे यांच्या बागेमध्ये बसलेलो आहोत. त्यांनी बाग सुंदर फुलवली आहे. मी त्यांना पहिला विचारतो की परमेश्वर आहे का? आहे. मग तो दिसतो का आपल्याला? दिसतो की चंद्र सूर्य यांच्या रूपात दिसतो. चंद्र प्रकाश देतो, सूर्य ऊन देतो. त्याच्यामुळे आपल्याला झाडांना सगळ्यांनाच सूर्यप्रकाश आणि हे मिळतं ना, पाणी वगैरे. हा, अन्न. तुम्ही आज ही बाग सुंदर फुलवली आणि इथं चिमण्या पण येतात दुर्मिळ, म्हणजे ज्या चिमण्या दिसत नाही चिमण्या येतात तुमच्या ह्या बागेत. म्हणजे आश्चर्य आजकाल, कारण मोबाईलच्या ह्याच्यामुळे लहरीमुळे त्या नाहीशा झाल्यात. पुण्यात तर दिसत नाही. तुम्ही ही बरंच निसर्ग फुलवलेला आहे, तर ह्याबद्दल थोडं सांगा. कुठले कुठले झाड आहेत? ही जास्वंदी आहे, लाल जास्वंदी. तिथं पण लाल जास्वंदी. निळ अपराजिता, तो गुलाबी गुलाब. तिथं ब्रह्मकमळ. तिथं वांग्याचं झाड आलंय. तिथं हळदीचे रोप आहे. तिथं तुळस आहे. असं आपलं दिसेल ते मनात. आणि तिथं खाली झाड आहे ते नारळ आहे. आणि हे अशोकाचं झाड आहे. बर बर. चाफा घराच्या कंपाऊंडच्या गेट खाली खालचं झाड चाफ्याचं झाड आहे, हिरवा चाफा. अरे वा. हा, ते पिंपळ आहे का तिकडे? पिंपळ आहे. आणि बकुळीचं झाड आहे. अरे वा, छान छान. पण हे तुमच्या ह्या बागेत आज बसल्यावर प्रसन्न वाटतंय. आणि तुकाराम महाराजांचा अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असा. म्हणजे तुकाराम महाराज म्हणायचे की वन आणि वनात राहणारे प्राणी हे आपले सोयरे, त्याला भिवू नका. आजकाल आपल्या शहरात बिबट्या येत आहेत. बिबट्या काय येत आहेत तर त्याच्या जंगलात आपण अतिक्रमण केलं म्हणून ते आज आपल्यावर अतिक्रमण करतात बिबटे. आज पेपरला वाचतो आपण. तर निसर्गाकडनं आपल्याला बरंच शिकण्यासारखं आहे. झाडांकडनं त्यात झाडं आपल्याला अन्न देतात, वस्त्र देतात म्हणजे कापूस आणि निवारा. तर इमारतीसाठी लाकूड लागतं आणि अन्न आपल्याला झाडाकडनं मिळतं. तर त्या झाडावर आपण जगतो आजकाल. इथं मला वाटतं तुम्ही बऱ्याच औषधी वनस्पती पण आहे. मला वाटतं जास्वंदीपासून तेल करतात. तुळस ही आपल्याला औषधी आहे. शंखपुष्पी ही औषधी आहे. आणि हे पानफुटीचं पानफुटीचं हे झाड आहे ना, खडे स्टोन. बर. त्यासाठी ही पानं चावून खायची. अरे वा, छानच. म्हणजे ही बाग तुम्ही फुलवली. आणि मला वाटतं चाफा हा सुगंधी आहे, पिवळा पिवळा चाफा. आणि आता काय म्हटलं तुम्ही बकुळीचं, तर बकुळीचं असं आहे की ते फुल सुकलं तरी त्याचा वास राहतो. आणि शेत असं असतं, माती म्हणजे त्या मातीत ऊस आपण लावला तर ऊसामध्ये साखर तयार होते. किंवा नारळाचं झाड, तर उंच नारळ असतो तर त्या नारळात उंच पाणी जातं. ते कसं जातं म्हणजे ही परमेश्वराचीच क्रिया मानावी लागते की एवढ्या उंचावर पाणी कोण नेते. तिथं आपण पंप चालू करतो का? नाही. किंवा ऊसात पेरताना मातीत साखर टाकतो का? नाही. पण ती आपोआप ऊसामध्ये साखर तयार होती. तर ही निसर्गाची किमया आहे. तिथं कारलं लावलं तर कडू कारलं तयार होतं. ते पण औषधी आहे. हा. आणि कैरी ही आधी हिरवी असते, आंबट असते, पण ती पिकल्यावर त्याचा पिवळा रंग तयार होतो आणि त्यात गोड मधुर रस तयार होतो. तर असा हा परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराचं नाम आपण सतत घेतलं पाहिजे. त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि या नामस्मरणाचं महत्त्व इतकं आहे की हा भवसागर तरुण जाण्यास आपल्याला मदत होती. इथं मला वाटतं हा कुठला पक्षी आहे? बुलबुल पक्षी पण ओरडतोय. म्हणजे ह्या आपल्या मुलाखतीसाठी बुलबुल पण आलेला आहे. तर धन्य झाला. तर विरमातीबाई, तुम्हा पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही प्रश्नांना उत्तरं दिली. तुमची बाग पाहून प्रसन्न वाटलं. धन्यवाद.